जिल्हा धारूर शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बालाजी जाधव हे वेळात वेळ काढून शिने हे अनिल महाजन ज्येष्ठ पत्रकार यांच्या दुकानी बसलेले असल्यामुळे आपण लाईव्ह दृश्य पाहू शकताय। मार्केट कमिटीचे सभापती असतील महादेवजी तोंडे, परमेश्वर तिडके, हनुमंत बाप्पा नागरगोजे, रवींद्र दादा सोळंके, ईश्वरजी मुंडे सर, कांतालगडजी पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा उमेदवार बालाजी जाधव साहेब यांनी प्रचारात आघाडी घेतलेल्या असून येथील जनता त्यांना म्हणजे पाठिंबा देत आहे। तरी सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा असून हा पॅनल विजय करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते यांनी किल्ले धारूर शहर पिंजून काढलेले असल्यामुळे त्यांना पाठबळ मिळत आहे। साहेब, काही दिवसावर किल्ले धारूर नगर परिषदेचे निवडणुकीचे मतदान होणार आहे। आपण प्रचारात आघाडी घेतलेली असून जनतेचे देखील पाठबळ मिळत आहे। या जनतेने जर आपल्याला किल्ले धारूरच्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष म्हणून पाठवले तर या शहराचा विकास करून दाखविताल का? खरं पाहता आपण जे उभा टाकलेलो आहेत आणि जे आपली भूमिका आहे ते या शहरामध्ये नगराध्यक्ष होणं आणि जनतेसाठी 5 वर्ष धारूरचे राहिलेले प्रश्न मार्गी लावणे, जनतेसाठी कामकाज करणं, जनतेच्या अडीअडचणी पूर्ण करणं। जे जनतेच्या अडचणी असतात मुद्दा तोच असतोय, अडीअडचणी, गावाचा विकास हे पूर्ण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य राहील। राजकारण गावापुरतंच केलं जाईल, बाकीचं काही विषय राहणार नाही। प्रत्येक पक्षाचा बी कोणी व्यक्ती आलेला असो, कोणी असो, त्याचे जे काम नगरपालिकेत असतील किंवा आमदार साहेबांकडून होणारे असतील प्राधान्यानं त्याला महत्त्व दिलं जाईल आणि त्यांचे कामं केले जातील। मार्केट कमिटीचे किल्ले धारूरचे सभापती महादेवजी तोंडे साहेब, आपण म्हणजे 30-35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होतात, परंतु कालांतराने आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला असल्यामुळे आपण बालाजी जाधव यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करीत आहात आणि प्रचारामध्ये देखील असे झोकून देऊन काम करीत असतात। राष्ट्रवादीचा पॅनल लागल अशी अपेक्षा वाटते का? 100% राष्ट्रवादीचा पॅनल लागणार आहे। आपले नेते माननीय लोकप्रिय आमदार दादा व राजभावना मुंडे, आडसकर साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने बालाजी जाधव हे 100% विजयी होणार व त्यांच्यासोबत सर्वच नगरसेवक पदासाठी असणारे उमेदवार विजयी होतील यात कसली शंका नाही। मार्केट कमिटीचे माजी सभापती रवींद्र दादा सोळंके हे देखील इथं आवर्जून हे आपण लाईव्ह दृश्य पाहू शकताय। आपण चांगल्या प्रकारे टिप्स येत असल्यामुळे दादा काय सांगताय, आज हे बालाजी जाधव यांच्या प्रचारासाठी आपण प्रचार करीत आहात? निश्चित विजय होणार आहे आमचा, त्याच्यात काही वाद। शेवटचा प्रश्न आहे, प्राध्यापक ईश्वरजी मुंडे यांनी आज माणुसकी जिवंत आहे, कारण अजित पवार साहेब यांच्या ताफ्यामध्ये ॲक्सिडेंट होऊन सुदे नावाची महिला मृत्युमुखी पावली। अजितदादांनी 10 लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यासाठी बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी चव्हाण, आबा, संजय दौंड तथा ईश्वरजी मुंडे साहेब यांनी जाऊन मदत केली, कारण माणुसकी जिवंत आहे त्यांनी दाखविली। सर, काय सांगता आपण मदत केली त्याबद्दल? ही आपण सर्वांनाही घटना ज्ञात झालेली आहे, घटना दुर्दैवी आहे। माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांचा मेसेज होता की आमची लाडकी भगिनी याच्यामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे, ती परत येणार नाही, पण त्यांची जी 2 लहान मुलं आहेत ते उघड्यावर पडणार नाहीत म्हणून त्यांनी माणुसकी म्हणून 10 लाख रुपयाची मदत खात्यावर त्यांच्या जमा केलेली आहे। त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही गेलेलो होतो आणि आता आम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रचारामध्ये सामील झालेलो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व पुरस्कृत सर्व जो पॅनल आहे तर त्यांच्या प्रचारासाठी आले। माननीय नामदार अजितदादा पवार साहेब पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे आत्ता उद्या 29 तारखेला धारूर शहरामध्ये येणार आहेत आणि त्यांची सभा आणि आत्ता त्यांच्या प्रचार हा त्यांच्या विजयाचा शिक्कामोर्तब करणार आहे। म्हणून आमच्यासोबत असणारे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बालाजी भाऊ जाधव आणि सर्व उमेदवारांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सदरील ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन सर देखील आपल्याबरोबर आहेत। साहेब, आपण पत्रकारितेतील महान रत्न मनुष्याने पाहिले जाते, या शहराविषयी काय माहिती सांगता? हे बालाजी जाधव हे आपल्या म्हणजे हे आपण लाईव्ह पाहू शकता, सर्व राष्ट्रवादीचे म्हणजे प्रचारात झोकून देणारे नेते उपस्थित आहात, काय आपण काय सांगू इच्छिता?
हा निवडणुकीचा विषय सर्व मित्र म्हणून मला भेटायला आलेले आहेत आणि नक्कीच नगरपालिकेची निवडणूक ही चांगल्या प्रकारे होणार आहे आणि जनता ही विकासासाठी निश्चितच म्हणजे चांगला उमेदवार निवडून देणार आहे. सदरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्काराचा अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली किल्लेधारू नगरपालिकेचे उमेदवार बालाजी जाधव निवडणूक लढीत असून शिनी पूर्ण नगरसेवकांना देखील निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असून शिनी नक्कीच येथील जनतेच्या माध्यमातून ते नगराध्यक्ष होतील व आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांचा विश्वास सार्थ ठरवतील. पत्रकार बाबुराव तिरके, लाईव्ह दिवे कव्हरेज, बीड.